रोजच्या रोज पॉझिटिव्ह, आनंदी आणि एनर्जेटिक राहायचं. खरंच किती मस्त वाटतं ना ऐकायला, पण तेवढंच ते कठीणही आहे. स्पेशली हाऊसवाईफसाठी आणि काही स्त्रियांसाठी तर ही फक्त एक कल्पना आहे. हो, अगदी खरं आहे. कारण सगळ्यांनाच वाटतं आनंदी, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहावं. मला बरेचदा प्रश्न विचारले जातात की तू एवढी आनंदी, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक कशी राहते. बरेचदा जेव्हा मला अशा कमेंट येतात ना की मी तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे, पण आज मी तुझ्याकडून ही गोष्ट शिकली आणि यापुढे मी सुद्धा आनंदी किंवा तेवढीच एनर्जी फील करण्याचा प्रयत्न करेल. खरंच सांगते, शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण तो माझा आनंद वेगळाच असतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज परत एकदा माझ्या सगळ्या गृहिणी मैत्रिणींसाठी व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी माझं दिवसभराचं रुटीन तर शेअर करणारच आहे, पण त्याचसोबत मी आनंदी, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहण्यासाठी काय काय गोष्टी करते हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर माझी सकाळ ही सकारात्मक ऊर्जेने व्हायला हवी, त्यासाठीचा माझा प्रयत्न असतो. आणि त्यासाठी आपली रात्रीची थोडीशी मेहनतही लागतेच. म्हणजे रात्री किचन आवरून ठेवणे आणि थोडंसं घरही आवरून ठेवणे. सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपलं किचन, आपलं घर थोडंसं आपल्याला फ्रेश मिळतं, तेव्हा ऑटोमॅटिक्स ना एक पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि तिथून आपल्या खऱ्या दिवसाची, खऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीची सुरुवात होते. त्यानंतर येतो आपल्या स्वतःसाठी सकाळचा वेळ काढणे. म्हणजेच सकाळच्या वेळी थोडा एक्सरसाइज, थोडासा योगा किंवा मग बाहेर वॉकला जाणे, जिमला जाणे, बऱ्याचशा गोष्टी येतात. तुम्हाला यापैकी काय सूट होतं ते तुम्हाला अगदी न चुकता रोजच्या रोज करायचं आहे. ह्याने काय होतं, आपण फ्लेक्झिबल राहतो, फिट राहतो आणि त्यामुळे मग आपला दिवसही चांगला जातो. कारण आपल्यामध्ये ना एक वेगळीच एनर्जी येते. आणि वॉक केल्याने म्हणा किंवा मग एक्सरसाइज केल्याने म्हणा, आपले जे नर्वस सिस्टम आहे त्यावर सुद्धा चांगला परिणाम होतो आणि अगदी पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा करतो, पण तुम्ही करून बघा आणि आज ज्या काही एक्सरसाइज मी सांगितल्या आहेत ना, त्या अगदी तुम्हाला कळाव्यात किंवा तुम्ही कोणत्या करायला हव्यात थोडक्यात सांगितलेल्या आहे. या रोजच्या रोज एक्सरसाइज मी करत असते. काही माझ्या सायटिकाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आहेत, काही कमरेच्या आहेत, लोअर आणि अप्पर बॉडी स्ट्रेंथसाठी सुद्धा काही एक्सरसाइजेस आहेत. आणि यातून ना आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील होतं. मला वाटतं की ह्यासाठी थोडासा वेळ काढायलाच हवा. काही दुखल्यानंतर किंवा काही आजार झाल्यानंतर एक्सरसाइज केल्यापेक्षा जर आपण सुरुवातीलाच हळूहळू सुरुवात केली तर बेस्ट राहील. एकाच दिवशी सगळं काही होणार नाही, सगळं हळूहळू होईल. आणि ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल, पूर्ण अंग दुखायला लागेल, पाय दुखायला लागतील, पूर्ण नसा लागतील, पण तिथून पुढे करायचं नाही. असं करू नका. थोडी थोडी सुरुवात करायची आहे. हळूहळू सगळं व्यवस्थित होतं आणि हीच आपली खरी दिवसाची एनर्जी असते, जी दिवसभर टिकून राहते आणि आपल्याला एनर्जेटिक फील होतं. आणि जेव्हा आपण फिट असू तरच एनर्जेटिक राहू ना, म्हणून सुरुवात आपली इथून व्हायला हवी. थोडीफार कामं आवरून नंतर मी फ्रेश झाले आणि अंघोळीनंतरसुद्धा मी थोडासा वेळ माझ्यासाठी काढते. आता मी एकाच टाईपचे कपडे घालते असं बऱ्याच जणांना वाटत असेल, पण हेच कपडे माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. मला सगळ्याच टाईपचे कपडे घालायला खूप आवडतं. जसं तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, पण कम्फर्टेबल आणि मला व्यवस्थित वाटायला हवं म्हणून मी रोज एकाच टाईपचे कपडे घालते. त्यातच मला छान फील होतं आणि माझी कामंही पटापट होतात. थोडासा वेळ स्वतःसाठी देते, म्हणजे थोडंसं स्किन केअर, थोडं हेअर केअर झालं ना की आपण स्वतःला आरशात बघितल्यानंतर छान फ्रेश, पॉझिटिव्ह वाटायला हवं. म्हणून हा सुद्धा मी टाईम असतो. 5 ते 10 मिनटंच लागतात. तो सुद्धा स्वतःसाठी काढायला कधी कधी वेळ मिळत नाही, पण फक्त 5 मिनटं असतात. बाकीच्या कामांसाठी थोडासा 5 मिनटं कमी वेळ द्या आणि ह्या कामांसाठी थोडासा वेळ 5 मिनटं तरी आपण देऊच शकतो. खरं बघितलं तर आपली सगळ्यात जास्त चिडचिड ना कामांमुळे होते. कधी कधी कामांचा भार इतका असतो की खरंच चिडचिड होणं अगदी साहजिक आहे. पण जर आपण रोजच्या रोजच चिडचिड केली तर कसं होईल. त्या उलट आपण रोजच्या कामांचं व्यवस्थित नियोजन करून ठेवलं ना तर आपल्याला जास्त वेळही लागणार नाही आणि आपली चिडचिडही होणार नाही. कोणत्या वेळेत कोणतं काम करायचं हे सुद्धा डिवाईड केलं ना तर आपलं रुटीन अगदी सेट झालं असतं. तसंच माझं झालं आहे. मी काही कामांसाठी अगदी ठराविक वेळा दिलेला आहे आणि अगदी त्या वेळेतच माझी कामं कंप्लीट होतात. त्यामुळे इतकी सवय झाली आहे की त्या कामांसाठी चिडचिड होत नाही. बरं, असं अजिबात नाही आहे.
की माझी चिडचिड होत नाही किंवा मी नेहमीच एनर्जेटिक असते, पॉझिटिव्ह असते, असं अजिबात नाही आहे. मी सुद्धा एक स्त्री आहे आणि माझ्यामध्ये सगळ्या फीलिंग्स असतात. कधीकधी या गोष्टी अचानक होऊन जातात, पण मी तरीसुद्धा प्रयत्न करते की रोजच्या रोज असं व्हायला नको. कधीतरी एखादा दिवस येतो, म्हणजे 7 दिवसातून एखादा दिवस असा येतो ज्या दिवशी मी सुद्धा आनंदी, पॉझिटिव्ह किंवा एनर्जेटिक राहत नाही. आणि हे अगदी साहजिक आहे, कारण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. काही ना काही होतं आणि या सगळ्या फिलिंग्स आपल्यामध्ये येतात. पण असं जर रोजच होत असेल तर त्यावर तुम्हाला काम करायची गरज आहे. बरेचदा आपलं चिडचिड होण्याचं कारण ना आपलं खाली पोटही असतं. म्हणून वेळेवर जेवणे, वेळेवर ब्रेकफास्ट करणे ह्यासुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण अगदी लाईटली घेतो. म्हणजे ब्रेकफास्ट न करता डायरेक्ट जेवायचं आणि मग पोटात कुडकुड असा आवाज यायला लागतो आणि तेव्हा मात्र आपली चिडचिड होते. काहीच न खाता जर आपण दिवसभर काम करत राहिलो तर हे सुद्धा साहजिक आहे. म्हणूनच आपल्याला आता वय वाढत असेल किंवा आपल्या वेळेनुसार जेवण घ्यायचं. विटामिन्स, प्रोटीन्स, फ्रूट्स या सगळ्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या असतात. आपल्याला असं वाटतं की आणि काय होणार आहे, पण आपल्या इंटरनल बॉडीमध्ये खूप फरक पडतो आणि तोच इफेक्ट सगळा बाहेर दिसतो. म्हणजे पॉझिटिव्हिटी, एनर्जेटिक आणि आनंदी असण्यामागचं कारण. जेव्हा कुणाकडे बघते ना, छान मस्त ऑर्गनाईज केलेल्या असतात बरण्या आणि काही ड्राय फ्रूट्स किंवा मग काही नवीन बनवलं तर माझी ही इच्छा होते असं छान समोर ठेवायचं. पण घरात लहान मुलं असली किंवा रियांशसारखी मुलं असली ना, की असं ट्रान्सपरंट डब्यामध्ये काही गोष्टी ठेवणं म्हणजे त्या 1-2 दिवसातच संपणं असं होतं. तर इथे जे ड्रायफ्रूट आणलं होतं ना, पोमेला नावाचं, ते मला ॲक्च्युली ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवायचं होतं. पण मला ते ट्रान्सपरंट डब्यामध्ये न ठेवता अशा डब्यामध्ये ठेवावं लागलं की ते कवर होईल. नाहीतर काय होतं, ते अगदी डोळ्यासमोर दिसतं आणि सारखं सारखं मग तेच खाल्लं जातं. आणि रियाजची अशी सवय आहे, त्याला झोपायचं तर नसतं दुपारी. सो दुपारभर डब्बे काढून तो काही ना काही शोधत असतो आणि खात असतो. त्यातल्या त्यात असं काही असेल तर मग 2 दिवसात संपू नये असं मला तरी वाटतं. थोडे दिवस तरी टिकायला हवं. म्हणून मला ते असं कधी कधी लपवून ठेवावं लागतं. आणि आता उद्यापासून रियांशची एक्झाम आहे. त्याच्यापेक्षा जास्त मीच त्याचा अभ्यास केला आहे. काहीही प्रश्न विचारला तर मला येईलच. आणि माझ्यासारखी कंडिशन आय नो माझ्या सगळ्या मैत्रिणींची असेल ज्यांच्या मुलांची एक्झाम आहे. मी त्याचं लिहित बसली आहे आणि तो पठ्ठ्या, त्याचा आज टॅबचा दिवस आहे तर तो त्याचा टॅब बघतोय. त्याचा टॅब कधीच सुटणार नाही. एक्झाम, परीक्षा असू देत किंवा मग त्याचा अभ्यास झाला असू देत नसू देत. आणि मी सुद्धा थोडंसं एंटरटेनमेंट म्हणून 1च दिवसाचा टॅब दिलेला आहे, म्हणजे 1च तास मिळतो. तर तोही त्याच्याकडून घेत नाही आणि खेळायलासुद्धा मी त्याला पाठवणार आहे. म्हणजे त्याचंही माइंड फ्रेश राहिलं पाहिजे. नाहीतर कसं एकच एक गोष्ट करून आपल्याला कसा वैताग आणि कंटाळा येतो, तर मुलांनाही एकच एक गोष्ट करून किंवा सारखं अभ्यासाचं रडगाणं किंवा गाणं गात राहिलो ना आपण, तर त्यांनाही कंटाळा आणि त्यांचीही चिडचिड होईल. जे करायचं आहे ते सुद्धा ते करणार नाही. क्रिकेट मॅच बघता बघता माझी बरीचशी कामं होत होती आणि जसे इंडिया-पाकिस्तान मॅच बघायची उत्सुकता असते, तसंच ना ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच असली की एक चॅलेंज असल्यासारखं वाटतं. आणि कधीकधी चॅलेंजेसही बघावेसे वाटतात, कारण हीच अशी एक टीम आहे जी इंडियाला हरवू शकते. मला तरी क्रिकेट मॅच बघायला खूप आवडतं. आणि अशाच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडतात, त्यासुद्धा जर आपण केला ना तर आपला थोडासा मूड फ्रेश होतो. म्हणजे काहीही असू देत, बुक वाचणं असू देत, गार्डनिंग असू देत, दुपारचा आराम म्हणून झोप असे ना, त्यानेसुद्धा एनर्जी मिळते. कारण थोडासा वेळ आराम केला ना की आपल्याला नव्याने एनर्जी आल्यासारखी वाटतं आणि मग परत आपल्या नवीन रुटीनची सुरुवात होते. पण जर कंटिन्यू आपण कामच करत राहिलो किंवा एकच एक गोष्ट करत राहिलो तर जसं मी बोलले, चिडचिड ऑफकोर्स होणारच. थोडासा सोशल कनेक्टही आपल्याला हवा असतो. म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत किंवा मग आपल्या मैत्रिणींबरोबर, त्यांच्याबरोबर जरा वेळ घालवा किंवा मग कॉलवर तरी बोला. कारण त्यातूनही बरीचशी पॉझिटिव्हिटी मिळते आणि काही नवीन गोष्टही शिकायला मिळते. याबाबत ना मी थोडीशी सेल्फिश आहेत. म्हणजे माझ्यासाठी ज्या पॉझिटिव्ह देणाऱ्या मैत्रिणी आहेत किंवा मला ज्यांच्यामध्ये राहून आनंद मिळतो ना, त्यांच्यासोबत मी जास्त राहते. आणि ज्यांच्याकडून मला काही नवीन शिकता येणार नाही किंवा सारखं निगेटिव्ह ऐकायला मिळत असेल तर त्या लोकांबरोबर सहसा मी जाण्याचं किंवा त्या ग्रुपमध्ये राहण्याचं टाळते. तसंच मला फोनवर एखादी निगेटिव्ह गोष्ट सांगितल्यापेक्षा ती न
सांगितलेली बरं असंही मी बऱ्याच जणांना म्हटलेलं आहे. त्यासाठी माझा बऱ्याच जणांना रागही आला असेल, पण त्या निगेटिव्ह गोष्टी ऐकून माझा त्यात काहीच फायदा नाही आहे. उलट त्याचा विचार मी करत बसेल. त्यामुळे यापुढे मला काहीही निगेटिव्ह न सांगता जर एखादी छान पॉझिटिव्ह गोष्ट असेल किंवा मग मला त्यातून काही शिकता येत असेल किंवा निगेटिव्ह असेलही पण खरंच ती तेवढी सांगण्यात म्हणजे तेवढी उपयोगाची आहे का, तेवढी इम्पॉर्टंट आहे का, तरच सांगा. अदरवाईज मला ह्या गोष्टींमध्ये काहीही इंटरेस्ट नाही असं मी सरळ तोंडावर सांगते. आणि त्यामुळे सुद्धा थोडासा राग येतो माझा कोणाकोणाला, बट माझ्यासाठी जर ते चांगलं असेल तर ते खूप चांगलं आहे. थोडक्यात काय तर आपलीच निगेटिव्हिटी दूर करता करता इथे नाकी 9 येतात. त्यातल्या त्यात दुसऱ्यांची निगेटिव्हिटी ऐकून आणखी कुठे निगेटिव्हिटी निर्माण करायची, म्हणून त्या सगळ्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. इथे आता मॅच संपली होती आणि संध्याकाळचा सोफा क्लीन करायचा होता. तर हा एक नवीन ब्रश आणला आहे ना, त्याने इतका मस्त सोफा क्लीन झाला. आज मी सोफ्यावर होते आणि या उलट रियांश बेडरूममध्ये बेडवर बसला होता. बेडवर असो किंवा सोफ्यावर असो, जिथे तो असेल ना तिथे सगळं अस्ताव्यस्त झालेलं मिळेलच. अभ्यास करताना असू देत किंवा काही बघताना असू देत, त्याला काहीतरी एका वाटीमध्ये खायला हवंच असतं. ते तो बेडवर घेऊन बसला. चॉकलेटचे रॅपर बेडवर होते, कचरा झालेला होता, पिलोज अस्ताव्यस्त होत्या. सगळ्यात आधी सोफा आवरला, त्यानंतर बेडरूमही व्यवस्थित आवरून घेतली. मेन म्हणजे आपलं घरसुद्धा थोडंसं नीटनेटकं आणि स्वच्छ असेल, ऑर्गनाईज असेल ना, तर आपल्याला डोळ्यांना ते बघायला चांगलं वाटतं आणि त्यातूनही आपली चिडचिड होत नाही. विस्कटलेलं पसारा असलेलं घर बघितलं की बायकांची किती चिडचिड होते ना, हे बायकांशिवाय कोणीच कळत नाही. ॲक्च्युली चिडचिड सगळ्यांचीच होते, पण ती कामं आपल्याला करावी लागतात म्हणून आपली जरा जास्त चिडचिड होते, बरोबर ना. असो, तर हा सेटसुद्धा मी खूप दिवसापासून काढलेला होता रिसेप्शनला घालण्यासाठी. तो घातला तर नाही, पण तो ठेवणंही नाही झालं. हा सेट मला गिफ्ट मिळाला होता माझ्या बड्डेसाठी, म्हणून तो जास्त जवळचा आहे. त्यावरचे इयरिंग्सही आहे, खूप छान नाजूक आहेत. सेटसुद्धा खूप नाजूक आहेत. वेस्टर्न ड्रेसवर किंवा मग साडीवर सुद्धा खूप छान वाटतो. एकदम प्रिटी आहे. त्याचे जे स्टोन आहेत ना, खूपच प्रिटी आहेत. त्याची लिंक मिळाली तर नक्की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग प्रॉडक्ट मिळालं तर प्रॉडक्ट टॅग करते कुठल्याही ओकेजनमध्ये घालायला. आणि आता तर सण येणारच आहे त्यासाठी, आणि तसंही काही ना काही चालूच असतं, पार्टीज किंवा मग बाहेर जाताना तुम्ही हा सेट घालू शकता, तेवढा तो नाजूक आहे. डिनरची तयारी करायची आहे आणि मागच्या वेळी भरपूर मेथी आणली होती, खूप सारी शिल्लक होती. आता ती संपवायची आहे, म्हणून मला इथे मेथीचे पराठे बनवायचे होते आणि आज माझी बटाट्याच्या काचऱ्या खायची इच्छा झाली. खरं तर मेथीचा पराठा आणि बटाट्याच्या काचऱ्या काहीही कॉम्बिनेशन नाही आहे, पण मला खायचं आहे म्हणून मी आज बनवते आहे. आणि हाच असतो आपला छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद. म्हणजे एखादं छोटं काम असू देत, एखादं टार्गेट आपण कंप्लीट केलं, मग ते कामांचं असू देत किंवा इतर कुठल्या गोष्टींचं असू देत, त्याचा आनंद. एखादं मोठं काहीतरी काम केलं किंवा काहीतरी मिळवलं तरच स्वतःला एनकरेज करायचं का? नाही, कारण या गोष्टींना रोज होत नाही. पण आपल्या रुटीनमध्ये जे काही आपण छोटे छोटे कामं करतो त्यातूनच स्वतःचं कौतुक किंवा स्वतःला एनकरेज करायलाही मी कधीच विसरत नाही. आणि तुम्हालाही तेच सांगेल की हे छोटे छोटे जे क्षण असतात ना, त्यातूनच स्वतःचं कौतुक करा आणि स्वतःला एनकरेज करा. तर रियांशसाठी मी इथे फ्राईज करत होते आणि मी त्याचं काम करते म्हणून मी त्याला ना आलू सोलून मागितले, म्हणजे बटाटा सोलून मागितला. अगदी आनंदाने त्यानेसुद्धा सोलून दिला. तर पटापट डिनर करते आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट तुमच्याशी शेअर करते की आणखी काय महत्त्वाचं आहे आपल्या आनंदी आणि पॉझिटिव्ह राहण्यामागे, तर ती म्हणजे आपली झोप. कारण आपली झोपही तेवढीच महत्त्वाची असते. दुपारची असू देत तीसुद्धा गरजेची असते कधी कधी, आणि रात्रीची झोप तर मस्ट असते. कधी कधी तर असं होतं की सकाळी जर लवकर उठावं लागलं आणि व्यवस्थित झोप नाही झाली रात्री, तर मी रियांश शाळेत गेल्यानंतर परत झोपते. कारण जर माझं मन समाधानी नसेल तर मी पुढच्या दिवसाची सुरुवातच करू शकणार नाही. त्यामुळे व्यवस्थित झोप घ्या, त्यानेसुद्धा आपण आनंदी राहू शकतो. आणि हो, निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा. आपण एखाद्या गोष्टीचा खूप अतिविचार करत बसतो, तो सुद्धा थांबा. सगळ्या गोष्टीत ना थोडं लाईटली घ्यायला शिका. खूप मोठी गोष्ट नसेल ना तर खरंच लाईटली घ्यायला शिका. आणि हेच असतं आपलं गृहिणींचं रुटीन. तर आपल्या याच रोजच्या रुटीनमध्ये, आपल्या कामांमध्ये जर आपण खुश असू तरच आपण पूर्ण दिवसभर आनंदी, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहू शकतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि ज्या गोष्टी तुम्ही करत नव्हतात त्याची सुरुवात कराल, म्हणजे तुम्हीसुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि आनंदी राहाल. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मला सांगा. चला मग आपण उद्या भेटूया. बाय.